हा विषय केवळ बिष्णोई समाजाच्या संतापाचा नाही। हरिण शिकार आणि हरणाच्या मांसाची तस्करी हे प्रयत्न भारतामध्ये गंभीर गुन्हे आहेत। भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अस्तित्वात आहे। कायद्यानं 1800 वन्यजीव प्रजाती संरक्षित करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच या प्रजातींना शिकार अथवा तस्करीपासून संरक्षण दिलं जातं। अशा प्रकारचं कृत्य बेकायदा ठरलेलं आहे। हरणाची शिकार केली तर तुरुंगवास आणि अथवा जबरी दंड होईल। वन्यजीवाची शिकार केली तर 3 ते 7 वर्षाचा तुरुंगवास तसंच 25,000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो। वन्यजीवाच्या मांसाची तस्करी हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे आणि लक्षात घ्या, हेच सगळे आरोप सातत्यानं धस यांच्यावर लागतायत। यामध्ये जे तस्कर असतात किंवा जे शिकार करणारे लोक आहेत यांच्याकडे पैसे भरपूर असतात। एखादा चांगला वकील करून ते स्वतःची सुटका सहज करून घेऊ शकतात। वन्यजीवांची तस्करी किंवा हे जे वन्य प्राण्यांची शिकार अशासारखे जे अवैध बाबी आहेत, वन्यजीव गुन्हे आहेत, याच्यामध्ये एव्हिडन्स सापडणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो आणि याचा फायदा घेऊन हे तस्कर किंवा हे जे शिकारी करणारे लोक आहेत हे सहज आपली कायद्याच्या ह्याच्यातनं सुटका करून घेतात। बेल मिळते यांना लवकरच आणि कन्व्हिक्शन रेट्स आपल्या देशामध्ये फार कमी आहेत।